हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. बऱ्याच दिवसानंतर आज व्लॉग शूट करून राहिले. कारण काय कामधंदे आणि ऑफिस लोड वाढलाय सध्या, त्यामुळं काय व्लॉग काढायला टाईम पण भेटत नाही, काय नाही. आणि सध्या लोड पण आहे जास्त कामाचा आणि थोडं डिमोटिवेट पण चालतो. कारण त्याला 6 महिने झालेत आता, व्ह्यूज पण आता कमी कमी होत चाललेत, कधी वाढतात कधी कमी होतात. त्याच्यामुळं काय असा मूड होत नाही टाकायचं. सध्या थोडं डिमोटिवेट झाले आणि गंमत झाली. आपला काळ्या नाही आला माग, त्याला बोलवला का, ए कालो चल. ते ना आपल्याला काही लांब जायचं नाही, आपण चाललोय काही आणायला. कारण मम्मीला त्या पोचायच्या आहेत, आहे का नाही, मावला यायला. त्याच्यानंतर त्या खाणार. मी तर खातोय आधीच, आपल्याला काही पोचा बिजावं लागत नाही, आहे का नाही. इथं आपला आंब्याचं झाड आहे इकडच्या बांधाला, त्या बांधाला आपण राहतो. त्याच्या काय मध्ये एक एकराचं अंतर आहे. आणि आता लच मोठ्याला कायऱ्या झाल्यात टपुऱ्याच्या टपुऱ्या झाल्यात. आता बघा एवढ्या टपुऱ्या कायऱ्या झाल्यात. हे बघ, मग हाईट एवढी आहे, मग डोकं एवढं पण नाही, ते तेवढ्याला कायऱ्या आल्या. बघा ए नजर लावू नका बरं का भाऊ, नुसतेच बघा, आता नजर बिजर लावी का. टपुऱ्या अशा कायऱ्या तोडायच्या असतात. अशा कायऱ्या जायच्यात घेऊन आपल्याला घरी, त्यांना पोजायला लागत. आपण आणखीन थोड्याफार तोडू. सध्या आहे ना काय झालंय, तुम्ही बघितलं असाल, मी काय लॉंग व्हिडिओ पण म्हणजे सॉरी ते व्हॉइस ओव्हरवाले व्हिडिओज पण टाकत नाही, टाईमच भेटत नाही एडिटिंगला. त्यामुळं काय आलंय आईला चिकन निघाला. शिट, आपला कॅमेरा नाही उभा करू आपण. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, खरं माहिती, मला टाईमच भेटा हे करायला, एडिटिंग शूटिंग. मी काय करतो सध्या, टेम्पलेट्स यूज करतो. ते यूट्यूबला जो ऑप्शन दिलाय ना आपल्याला, त्याचे आज आहे ना आपण कायऱ्या चालवल्या तरी ना, मग आज काहीतरी करूच कायऱ्याच परत एकदा, काहीतरी झंझट पण. चला, मला वाटतंय बऱ्याच कायऱ्यात झाल्यात आता, बऱ्याच झाल्यात. हे बघा बऱ्याच कायऱ्या झाल्यात. आता आपण आहे ना घरी जाऊ, मम्मीला त्या पूजायचे. ते मम्मीला किती 7 कायऱ्या लागतात ना, तिने 7च झाले, आहे का नाही. मोबाईल भरत नाही त्या ते चिकनी दोन्ही हातात काय घेऊन. पहिल्यांदा धुले बारकले होतं राव, त्यावेळेस मी एका हातात 10 दाणे आले ते डायरेक्ट. आता लईच मोठं झाल्यात. आता त्या म्हणजे आंब्याचे हे झाले डायरेक्ट. आता यार पण यायच्या कशा भेंडी पिशवी आणायला पाहिजे होती. चलो, अरे एक राहिली पडली, 3 हातात घेऊन इकडची, आहे का नाही. आणि सध्या काय असं मूड पण होत नाही. आणि आपले तर मला असं वाटतंय पुण्याला जावं, कारण लय दिवस झाले आता घरी. लय दिवस घर राहिला की इज्जत येत नाही घरची, आहे का नाही. कामं बिमं करायला लागत येत लई. चला जाऊन कामं करायला काय नाही बरं का, करू. पण माही कामं झाल्यावर कामं करायला काही नाही वाटत. पण यांचं मध्येच चालू होतं, आपले कामं धंदे चालून यांचे मध्येच कामं येतात, मग त्यामुळे आणखीन बोर होतं. आजकाल लईच दम लागायला लागलाय भांडी. आणि ऊन तर एवढं वाढलंय ना, सांगूच नका. दुपारी तर भाऊ फॅन खाली बसलं तरी गरमत आहे, काय सांगावं, लय अवघड कंडिशन. एवढं तरी बरं आहे आमच्या इथं नुसतं पाणी चारी साईडनं, तरी बी आमचं एवढे हाल आहे. तर ज्या लोकांना शेजारी पाणी नाही काय नाही, त्या लोकांचे किती हाल होत असतील.
आहे का नाही? अवघडे रे अवघडे. हे बघा आमची गहू उन्हातच बसली. काय रे गाव, आ कैरी खायची का? नको. चल काय करू आपण, घरात जाऊ. हे बघ हे 2 टबोचे माया माघारी यायचं दिलं सोडून आणि इथं झोपलेत बघा. हे बघ हे चंपी. करे मागही म्हणलं होतं ना, हा तुला कळत नाही का रे? चालला तोंड लपून पळून. आता काय आणलंय म्हणल्यावरती काहीतरी करावंच लागेल. कापून घेऊ काय काय कापूनच घेऊ. ते चंपो बघ तिकडे शेळ्या भाकरी घेऊन राहिले. तिला भाकरीने टाकल्या तिला. ते दनातन शेळ्या भाकरी आणून राहिले तिथे. तुला खायची कैरी आता पुजली ना. आता आंबट होल आरले भार लागते मम्मी मला. जेवायला दररोज लागत. हा नाही पण आता कोरोना किती खाल्लं मी काय रे. मी दररोज एक कैरी आणतोय मम्मी जेवायच्या आम्हाला. दररोज एक कैरी आणतो. आपल्याला आणखीन एखादा आंब्यात झाड लावावं लागणार मग. फायदा नाही व्हायचा. होय कामाची नाही द्यायचं फेकून आहे का नाही. अय यार चंपी ती कोय आहे येडी आहे ती कुठं खाती. डेंजरस. मसाला 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 मसाला. असा एक मसाला आहे का. आणि याच्यात थोडं मीठ. याच्यात थोडं मीठ. एक नंबर. नंतर याला करायचं खालीवर. आम्ही एकदा मी लहान होते टायमाला प्रतापगडावरती गेलो. त्या ठिकाणी एक आजीबाई इकत होते मासे काय. तेव्हापासून मला नाद लागला खरं म्हणजे. चला आता मस्त पैकी जेवण करतो. बघा कैरी आज बाजार आहे तर शेव पण आहे आणि काळं बटाट लिंबू कांदा खायचा शक्यतो टाळीतो यात जास्त करून. कांदा एवढा चांगला जास्त शरीरासाठी चांगला नाही ना त्याच्यामुळे काय रे खायला चालू केलं आता. चला आजचा व्लॉग इथं संपवून भेटू उद्या. लाईक करा. बाय. गुलाबजाम राहिले नंतर दी.